संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका लागल्या आहेत आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्हा यांच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आज आपल्यासोबत आहेत, संगीता हिरोळे. आपण त्यांना विचारू, ताई तुम्ही आता प्रथमच या निवडणुकीमध्ये उतरलात, काय विजन राहील बुलढाणा शहरासाठी? बुलढाणा शहर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. इथे खूप प्रेमळ लोक आहेत आणि सर्व धर्म समान इथे अधिकार आहेत. सगळ्यांना घेऊन समोर चालण्याचं माझं विजन आहे आणि जे माझा परिवार आहे त्यांनी सर्व धर्मीय लोकांना एकत्र आणून एकत्र समजून सगळ्यांना मदत केली आहे. त्यांच्याप्रमाणेच मीही तो एक वारसा हक्क पुढे चालवेन आणि समाजसेवा करेन. तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही तुमच्या घराण्याचा कुठलाही संबंध आतापर्यंत राजकीय पक्षाशी किंवा संबंध आला नाही. आता अचानक तुम्ही राजकारणामध्ये उडी घेतात, कसं पाहता याच्याकडे, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात? आज मला अभिमान वाटतो की मी अमोल हिरोळे यांची सून आहे. कारण माझा जो परिवार आहे हा कुठल्याही राजकीय पदावर नसताना त्यांनी जे समाजकार्य केलं आहे ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि आज वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मला एक संधी दिलेली आहे लोकांची समाजसेवा करण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी, लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी, शहरामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना दुकाने देणे, त्यांच्यानंतर आरोग्य, शिक्षण सेवा, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे योजना पण करणे आणि त्या अंमलात पण आणणे यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत राहीन. ठीक आहे. बुलढाणा शहरामध्ये अद्यापर्यंत म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहे. त्या धर्तीवरती बुलढाणा शहरामध्ये अद्यापर्यंत MIDCचे अजून पाहिजे तसे जे ते पूर्णतः तयार झालेली नाही आहे. त्यासाठी कुठे प्रयत्न करणार आहात का आपण? नक्कीच. बुलढाणा शहरामध्ये हे माझं राजकीय क्षेत्रातील पहिले पाऊल आहे आणि विकासाच्या दिशेनेही हे माझे पाऊल नेहमी असणार आहे. त्यामुळे बुलढाणा शहराचा विकास नक्कीच होणार आहे. तर हे आपल्यासोबत संगीता हिरोळे होते, ज्यांनी वंचितचे जे उमेदवार म्हणून नगराध्यक्षासाठी उभे आहात, निवडणूक रिंगणामध्ये उभे आहात आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, जो विकासाकडे घेऊन जाणारा आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रश्न हे कायमस्वरूपी ते तोडगा काढणार आहात अशी त्यांनी आपली स्पष्ट ग्वाही दिली आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.